नमस्कार मित्रांनो, इथं आमचे दिदूबाळ भयाला कन्व्हिन्स करत आहे की तू सुद्धा माझ्यासोबत मामाच्या गावाला चाल. पण भयाने हट्ट धरला की मी येणारच नाही. पण वक्तावर भयाने तयारी केली, कारण तो सुद्धा आपल्या बहिणीसोबत जायला खूप उत्सुक होता. मला वाटतं भयाने पहिले दिदूची मजाक केली असेल. तर आता सगळेजण रेडी होऊन गाडीवर बसले आणि आमचा गाडीवर बसल्या बसल्या भयाचं तर डायरेक्ट चेकिंग करणं सुरू राहायचं. कुठल्याही गाडीवर बसलं की हा पहिला चेकिंगच करणार की गाडीत काही प्रॉब्लेम आहे तर नाही ना. तर आता गाडीची चेकिंग झाल्याच्या नंतर मी भैया आणि दिदूची पप्पी घेतली आणि त्यांना म्हटलं बाय बाय, सावकाश जा. तर भैया सुद्धा आम्हाला बाय बाय करतो. भैयाला बाहेरगावी फिरायला जायला खूपच मजा येते आणि हे आता इथून निघाले. इथून जाऊन ते आपल्या मित्राच्या घरी फोर व्हीलर ठेवलेली आहे. ते फोर व्हीलर घेऊन डायरेक्ट मामाच्या गावाला जाणार आहे. घरापैकी गाडी लावता येत नाही, कारण की शेजारी घरकाम सुरू आहे म्हणून. तर इथं आमच्या समीक्षा मॅडम मस्त गरम गरम पत्ताकोबीची भाजी बनवलेली आहे, जी मला अजिबात आवडत नाही खायला. इथं आमची आजी मस्त बंगईवर बसून शिरा खात आहे, पण मधातच ती शिरा खाऊ खाऊ बोचंडली. त्यामुळे मी तिला प्रश्न विचारला की तू शिरा का खात नाही. ती म्हणाली की माझ्या नड्यात जाऊन अटकते, म्हणून मी आता शिरा खात नाही. कसं किन वाटते रे बाबू, असं ती मला म्हणाली. आणि इकडं आमची आई मला विचारते की बाबू हे विळा सुद्धा होते की नाही रे. मी म्हटलं आई, तुटलेला इळा आहे, कशाला त्याच्या मागं लागतेस. मी म्हटलं नवीन विळा घेऊन येऊ, ते सोडून दे त्याला. आणि इथे बघा आमची सून होती, ती मोबाईल बघत बसली. मी म्हणा लागलो सोन दिदी तू नुसती मोबाईल बघत बसते, कधीतरी आमच्यासोबत बोल. ती म्हणा लागली माझ्याजवळ तुझ्यासोबत बोलायला टाईम नाही, चल निघ. म्हणून मी समूपाशी आलो तर समूसुद्धा बिझी आहे, कारण ती आज फोडणीचा भात बनवत आहे, त्यासाठी कोबी निसत आहे. आणि मी आता डायरेक्ट शेतात आलो तर बघा एवढा पाऊस की खूपच जास्त पाऊस. बरं झालं मी छत्री घेऊन आलो होतो, म्हणून छत्रीच्या खाली उभा राहिलो आणि पावसाचा आनंद घेत राहिलो. पण मनातच लक्षात आलं की पावसाचा आनंद घ्यायचा असेल तर छत्री कशाला, म्हणून मी छत्री साईडला केली आणि पावसाचा आनंद घेत राहिलो. थंडे थंडे थेंब माझ्या अंगावर पडत होते, मला खूप छान वाटत होतं. आणि हे बघा जिकडं तिकडं डोबरे साचलेले आहे आणि शेतातलं वातावरण बघा, एकदम निसर्गरम्य वातावरण, एकदम हिरवं गार जिकडं तिकडं, त्याच्यात पाऊस चालू, खूपच मस्त वाटते. आणि आजचा व्हिडिओ सुद्धा इथंच एंड करू. आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.